मित्रांनो आता आलो बघ शेतामध्ये सकाळचं सायबीन सोंगाला आणि आल्याच्या नंतर काय झालं बघा आले आले असं टेन्शन आलं बघा. आता काय सांगा तुम्ही, आता सायबीन पेरली बघा आणि त्याला अजिबात शेंगानी बघा. आता असं झालं त्याला शेंगा नसल्यावर कसं होईल तुम्हीच सांगा. मग आता असं होईल, त्याला पहिली एक खताची गोणी टाकली, पाणी भरलं, पाणी सोडलं, मग ती उगवून आलं, त्याला शेंगा लागल्या आणि त्याला आता शेंगाचा पत्ता नाही. आता अर्धी शेंगा आल्या आणि अर्ध्या शेंगाच्या पत्ता नाही. आता तुम्हीच सांगा आता कसं करू आणि कसं नाही. असं झालं आहे. आणि सायबीन कोणती फुलसंगम सायबीन पेरेल बघा. आणि या सायबीन असं झालं बघा, तुम्हाला दाखवतो याला शेंगाच बघा. नुसतं सांगा तुम्ही, शेंगा नुसतं पापड्या बघू शकता तुम्ही, बंद्या पापड्या आहे मित्रांनो. तर याला काय झालं बघा, सायबीन पेरली, एक खताचं कट्ट बी टाकलं, पुन्हा आता कट्ट किट्ट टाकून आली विली पुन्हा. आणि मग आता शेवटची बार काय झाली माहिती आहे का, झाला पाऊस सुरू. आणि पाऊस सुरू झाल्यानंतर असं काय वाटलं आता काही पाणी भरायचं काम नाही असं वाटलं आम्हाला मित्रांनो. ना असा पाऊस झाला बा सुरू, सायबीन फुलायचं कुठं संगम झालं, कत्ताही संगम झालं नाही बघा. आता हे बघा कत्ताही. आणि जेव्हा पाणी असं रपरप सुरू झाला बघा, सायबीनचं फुलांचं अजिबात संगम झालं नाही. तर हे बघू शकता तुम्ही, अजिबात शेंग नाही आता या झाडाला बघा. बंद्या पातल्या शेंगा आणि पुन्हा पापड्या होऊन गेल्या. तर यंदा पाणी असून सुद्धा पापड्या झाल्या. आणि मागाल जशी पाणी नसून 20-20 कट्टे 30-30 कट्टे झाले होते बघा. आणि असं झालं बघा. आता शेतामध्ये असं झालं आहे, काय करा काही करायला. त्या पाण्यामध्ये असं फुलायचं आणि सायबीनचं संगमच होऊन नाही राहिलं. जेव्हा संगम झाला असतं दोघायचं, तेव्हा कुठं त्याला चांगले शेंगा लागल्या असते, पण तेव्हा त्याला संगमच झालं नाही. पण आता बी असं झालं बघा की तुम्हाला सांगू इच्छितो की लय अवघड झाला आता. पण आता काय ओरलं, येळ्याचं सायबीनचं बी संगमच नाही ओरलं बघा. आता गण पेरली आणि पुन्हा वरून आवाळ बी असं येऊ राहिलं की बंद पाणी होऊन जातं, काय कोण सायबीन पण होऊन जाते वाटतं. असं झालं आहे बघा. खाली मित्रांनो सायबीन मग काय भाऊ, आमची सगळी घरचे म्हणायची, जी शेजारी पाजारी म्हणायची फुलसंगम सायबीन पेरा. मग पेरली गिरली. आता तुम्ही पाहत असताना आता मस्त पेरेल फुलसंगम सायबीन, पण तिला आत्ता बाजीबात. आणि आता असा पावसानं धडाका लावला बघा की भला अवघड धडाका लावेल. पाऊस काय करतं, जेव्हा सायबीन सोंगाला गेलं आणि येळा येऊन गेलं, तर येळ्याचा आणि सायबीनचा संगमच व्हायना बघा. आता जसं याचा संगम झाला होता तसं याचा पण संगम व्हायनी. आता असं अवघड झाले, शेतकऱ्याला काय करावं कळायला पण नाही मित्रांनो. आता अवघड झाले, जेवढी सोंगली तेवढी सोंगली, आता जी पडली ती पाण्याने भिजली, एवढी शेतकऱ्यांची परिस्थिती झाली बघा. संगमच होत नाही. जेव्हा शेतात आलो इळान ते घेऊन, दोघांचा संगमच होत नाही. मग व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि शेती झाली सायबीनची मित्रांनो, औषध आणा, औषध मारा, प्यारा. त्याला पण लोकांचे बैल नसले बैल आणा, पुन्हा तपडा आणा, त्याला झाकल्याच नंतर पुन्हा पाऊस येतो. अशी खूप परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांची होती बघा. तर अशी मग आमची दैन झाली बघा. बघू शकतो जमा करायची दैन, पाऊस आलाय का संगमच होत नाही गेल्या संध्याचा. असं शेतकऱ्याची दैन होती. पुन्हा प्यारा, त्याला 3दा औषध झालं, त्यांना 2दा खत टाकलं, तर इथल्या अवघड शेंगा. माझ्या कमरा इतकी सायबीन गेली, त्याला अजिबात शेंगा नाही. तर मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची वेळ अशी झाली. तर मग चला, आणि पुन्हा या पावसानं अशी धुमाकूळ घातली, पाणी खूप येत आहे. तर मग व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.